सार्थ श्री ज्ञानेश्वरी अध्याय 4. परमसंत सद्गुरू ठाकरसिंगजी महाराज, परमसंत सद्गुरू बलजीसिंगजी महाराज यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. भगवान श्रीकृष्णाच्या चरणी ज्ञानेश्वर महाराजांच्या चरणी त्रिवार वंदन. अध्याय 4. मागील अध्यायातील कथाभागाचे श्रवण झाल्यानंतर त्याचे मनन होऊन त्याचाच निधिध्यास लागल्यामुळे ज्ञानेश्वर महाराज उत्प्रेक्षा करतात. काय म्हणतात ते? आज कानांना उजाडले. त्यांचा भाग्योदय झाला, कारण त्यांनी गीतेचा ठेवा पाहिला. जागृत झाल्यावर स्वप्नातील गोष्ट खोटीशी भासते, पण ती आज खरी झाली. आधीच आत्मविचाराची गोष्ट, त्यात श्रीकृष्ण जगजेठी प्रतिपादन करणारा आणि भक्त शिरोमणी अर्जुन ऐकणारा. जसा कोकिळेचा मंजूर पंचम स्वर आणि त्यातच उत्तम सुवास आणि गोडी या तिन्हीपासून आनंद होतो, तसा या कथेपासून आनंद झाला आहे. दैवाची थोरवी काय वर्णावी, की जिच्यामुळे श्रोत्यांची जप तप फळास येऊन अमृतरूप गंगास्थाना प्राप्त झाली. म्हणून सर्व इंद्रियांनी आपापली कामे सोडून श्रवणाचे ठिकाणी वास करून कृष्णार्जुन संवाद रूप गीतेचे सुख घ्यावे. तेव्हा संत मंडळी ज्ञानेश्वरात म्हणाले की आता तुझा हा पाल्ला आणि अधिक प्रसंग पुरे करून कृष्णार्जुन जे बोलत होते ती कथा आम्हाला सांग ना. त्यावेळेस संजय धृतराष्ट्रास म्हणाला, सत्वगुणाने युक्त झालेला जो अर्जुन, त्याला अतिप्रेमाने श्रीकृष्ण म्हणाले, जे गुह्य श्रीकृष्णाने आपला पिता वसुदेव, माता देवकी आणि बंधू बलराम यासही सांगितले नाही, ते अर्जुनास सांगितले. लक्ष्मीदेवी नेहमी सन्निध राहणारी, पण तिलाही ज्या प्रेमसुखाचा अनुभव लाभला नाही, त्या कृष्णप्रेमाचा उमाळा आज पार्थावरच आला आहे. सनकादिक त्याची बहुत दिवसांपासून इच्छा करीत होते, पण त्यांनाही इतक्या योग्यतेचे ते प्रेम प्राप्त झाले नाही. पार्थाने असे कोणते महापुण्य केले की ज्या योगाने त्याचे ठिकाणी जगदीश्वराचे अनुपमेय प्रेम दृष्टीस पडते. पहा की ज्याच्या प्रीतीकरिता निराकार साकार झाला. यावरून मला तर असे वाटते की या दोघांची स्थिती म्हणजे देह जरी भिन्न आहे, तरी दोघे एकरूपच आहेत. एरवी हा भगवान योग्यांचे हाती लागत नाही, वेदालाही कळत नाही आणि त्याचे ठिकाणी ध्यानाचीही दृष्टी पोचत नाही. असा जो आत्मस्वरूपी भगवान व ज्याला आदी आणि अंत नसून जो अचल आहे, तो कोणत्या कारणाने अर्जुनावर कृपावंत झाला आहे? हा त्रैलोक्यरूप वस्त्राच्या संकोच विस्तारांचे अधिष्ठान आहे. त्रैलोक्य हे ह्याचे रूप असून त्याची घडी करून हा अवतार घेऊन आला आहे आणि आकाराच्या पलीकडचा असून हा अर्जुनाला इतक्या प्रेमाने कसा स्वाधीन झाला न कळे. भगवान म्हणाले, हा नाशरहित कर्मयोग आम्ही पूर्वी सूर्याला सांगितला, सूर्याने मनूला सांगितला आणि मनूने इक्ष्वाकुला सांगितला. मग कृष्ण अर्जुनास म्हणाले, हाच कर्मयोग आम्ही पूर्वी विवस्वानाला म्हणजे सूर्याला सांगितला, परंतु त्या गोष्टीला पुष्कळ दिवस झाले. मग त्या विवस्वान सूर्याने हा सर्व योग वैवस्वत मनूला सांगितला आणि मनूने त्याचे आचरण करून इक्ष्वाकू नामक आपल्या पुत्रास त्याचा उपदेश केला. अशी ही मुळापासून परंपरा चालत आली आहे. अर्जुना, अशा परंपरेने प्राप्त झालेला हा योग राजर्षींना समजला. तोच योग पुष्कळ काल गेल्यामुळे ह्या लोकी नष्ट झाला आहे. पुढे आणखीही काही राजर्षींना हा योग माहीत होता, परंतु त्यानंतर आजपर्यंत कोणालाही तो माहीत नाही. कारण प्राणीमात्राची आवड विषय सेवनाविषयी असून देहावरच विशेष प्रेम असल्यामुळे त्यांना आत्मबोधाचा विसर पडला. आस्तिक्य बुद्धी आडमार्गाने गेल्यामुळे विषय सुख इतकेच इति कर्तव्य असे लोकांना वाटून ते जीवावरच्या सारखेच विषयोपाधीवर प्रेम करू लागले. असे पहा की नग्न लोकांच्या गावी उंची वस्त्रांची चाड काय असणार, किंवा जन्मांधाला सूर्याचा काय उपयोग सांग बरे, किंवा बहिऱ्यांच्या सभेत गाण्याला कोण मान देईल, अथवा कोल्ह्याला चांदण्यापासून कसा आनंद होईल. तसेच चंद्रोदयापूर्वी ज्याचे डोळे मिटतात ते कावळे चंद्रास कसे ओळखतील. त्याप्रमाणे ज्यांनी वैराग्याची शिवसुद्धा पाहिली नाही आणि ज्यांना विचाराचे नाव देखील माहीत नाही, त्या मूर्खांना मज परमेश्वराचा लाभ कसा होईल बरं. हा मोह कसा वाढला हे काही कळत नाही, पण त्यामुळे बहुतेक काळ व्यर्थ केला आणि म्हणून ह्या लोकी हा योग बुडाला. तोच हा पुरातन आणि उत्तम रहस्यरूप असा योग मी तुला आज सांगितला, कारण तू माझा भक्त आणि सखा आहेस. हे कुंतीपुत्रा, खरोखर तोच हा योग तुला तत्वतः आज आम्ही सांगितला आहे. तू काही शंका मुळीसुद्धा धरू नको. हा योग म्हणजे माझा जीव की प्राण आहे, परंतु तुझ्यापासून तो चोरून कसा ठेवावा, कारण
तू माझा फार फार आवडता भक्त आहेस धनुर्धरा. तू केवळ प्रेमाची मूर्ती असून भक्तीचा जिव्हाळा, जिवलक मित्रत्वाचे तर केवळ जीवन आणि माझ्या विश्वासाचे ठिकाण आहेस. तेव्हा तुझी वंचना कशी करावी? आपण जरी युद्धात सिद्ध झालो आहोत तरी क्षणभर ही युद्धाची गडबड आहे ती बाजूला ठेवून न घाबरता प्रथम तुझे अज्ञान आम्हास दूर केले पाहिजे. अर्जुन म्हणाला, कृष्णा, तुमचा जन्म अलीकडचा आणि सूर्य तर प्राचीन काळाचा. तेव्हा तुम्ही त्याला प्रथम योग सांगितला हे मी कसे खरे मानावे बरे? त्यावेळेस अर्जुन म्हणतो, हे कृपानिधी श्रीहरी, आईने आपल्या लेकरांवर प्रेम केले तर त्यात आश्चर्य ते कोणते? तू संसारात थकलेल्यांची सावली आणि दीन अनाथ जनांची माऊली आहेस आणि खरोखर आमचा जन्म तुमचेच कृपेमुळे झाला आहेस. देवा, आईला पांगळे मूल झाले तर त्याच्या जन्मापासून तिला त्रास सोसावा लागतो हे सर्व आम्ही जाणतो. तर आम्ही तुमच्यापुढे तुमचे महत्त्व काय बोलावे? आता मी जे काही विचारणार आहे त्याकडे चांगले लक्ष द्यावे आणि त्या गोष्टीचा राग मनात आणू नये. हे अनंता, तुम्ही जी मागील गोष्ट म्हणून सांगितली, जे सूर्याला हा कर्मयोग सांगितला, ती माझ्या मनाला मुळीच रुचत नाही. सूर्य म्हणजे कोण हे आमच्या वाडवडिलांना सुद्धा माहीत नाही. तर त्याला आपण कधी आणि कसा उपदेश केला? तो सूर्य तर फार जुनाट आहे असे ऐकतो आणि आपण तर श्रीकृष्ण हल्लीचे, म्हणून या गोष्टीत आम्हाला विरोध दिसतो. तशातून देवा तुमचे चरित्र काही आम्हास कळतच नाही. तेव्हा आपण म्हणता ते खोटे आहे असे तरी आम्ही एकदम कसे म्हणावे? तेव्हा मी सूर्याला उपदेश केला हे जे आपण म्हणता ते मला समजेल अशा रीतीने स्पष्ट करून सांगा. तेव्हा श्री भगवान म्हणाले, हे शत्रू तापना अर्जुना, माझे आणि तुझे बहुत जन्म होऊन गेले. त्या सर्वांचे स्मरण मला आहे आणि तुला नाही. श्रीकृष्ण म्हणाले, अर्जुना, ज्या वेळेस तो सूर्य होता त्यावेळेस आम्ही नव्हतो अशी जरी तुझ्या मनात शंका आली तरी तुला हे माहीत नाही की तुझे आणि माझे जन्म पुष्कळ झाले, परंतु तुझ्या जन्माची तुला आठवण नाही. अर्जुना, मी ज्या वेळेस जे अवतार घेतले त्या सर्व अवतारांचे मला स्मरण आहे. मी जन्मनाश रहित आणि सर्व भूतांचा नियंता असूनही स्वकीय प्रकृतीचा स्वीकार करूनही आपल्या मायेने मी जन्म घेतो, म्हणून मला मागील सर्व गोष्टींचे स्मरण आहे. मी अजन्म असूनही मायेचे योगाने अवतार घेतो. माझे अव्यक्तत्व नाहीसे होत नाही, पण अवतार घेणे आणि तो संपवणे हे जे भासते ते मायेच्या योगाने माझ्या ठिकाणीच भासते. माझ्या स्वातंत्र्याचा तर भंग होतच नाही, पण मी कर्माधीन आहे असे जे लोकांस वाटते ते भ्रांतीमुळे वाटते. बाकी खरोखर पाहता तसे काही नाही. किंवा एकच वस्तू आरशाच्या योगाने दोन ठिकाणी दिसते, पण वस्तुस्थितीचा विचार केला तर त्या दोन का आहेत का? दोन असतात का? त्याचप्रमाणे अर्जुना, मी तर निराकारच आहे, पण जगत कार्यासाठी मायेचा स्वीकार करून नटाप्रमाणे बाह्यता आकार धारण करतो. अर्जुना, जेव्हा जेव्हा धर्माला ग्लानी येते आणि अधर्म उठाव घेतो तेव्हा मी अवतार घेतो. जेवढे म्हणून धर्म आहेत त्यांचे म्या युगायुगांचे ठाई रक्षण करावे असा हा क्रम अगदी मुळापासून चालत आलेला आहे. म्हणून ज्या वेळी अधर्माने धर्माचा ऱ्हास होतो त्यावेळी मी आपला जन्मरहितपणा बाजूला ठेवतो आणि निराकारपणाची आठवणही धरीत नाही. साधूंचे रक्षण करण्याकरता, दुष्टांचा समूळ नाश करण्याकरता आणि धर्मस्थापन करण्याकरता मी युगायुगांच्या ठिकाणी अवतीर्ण होतो. त्यावेळी आपल्या भक्तांच्या कैवाराने मी देहधारण करून अवतार घेतो आणि मग अज्ञानरूप अंधारास गिळून टाकतो. अधर्माची मर्यादा तोडतो. दोषयुक्त लिखाणे फाडून टाकतो आणि जे साधू आहेत त्याचकडून सुखाचे ध्वज उभारवितो. दैत्यकुलांचा नाश करतो. साधूंना योग्य मान देवितो आणि धर्म व नीती यांची ओटी भरतो. गाढ घालतो. अविचाररूप दिव्याची काळजी काढून विचाररूप दिवा प्रज्वलित करतो. अविचाररूप दिव्याची काजळी काढून विचाररूप दिवा प्रज्वलित करतो. त्यावेळी योगी लोकांना निरंतर आनंदाची दिवाळीच भासते. मग सत्सुखाने सर्व विश्व भरून जाते. जिकडे तिकडे लोक धर्माचे आचरण करतात आणि भक्तजन सत्वगुणाने परिपूर्ण होतात. अर्जुना, ज्यावेळी माझा अवतार प्रकट होतो त्यावेळी पापांचे पर्वत नाहीसे होतात आणि पुण्याचा उदय होत असतो. अशा कामाकरता मी युगायुगांचे ठाई अवतार धारण करतो. परंतु असे जे ओळखतो तो जगात ज्ञानी होय.
अर्जुना, अशा प्रकारे माझे जन्म आणि कर्म दिव्य आहे असे जो यथार्थ जाणतो तो देहत्यागानंतर पुन्हा जन्मास येत नाही, तर मजप्रत प्राप्त होतो. माझे अजत्व कायम असून जन्म घेणे आणि अकर्तृत्व कायम असून कर्म करणे असे जे माझे स्वरूप ते जो निशंक जाणतो तोच परममुक्त होय. तो देहाच्या संबंधाने जरी चालला तरी तो चालत नाही आणि त्याने देह धारण केला तरी तो देहभावाने आकळला जात नाही. मग मेल्यावर तो माझ्या स्वरूपात येऊन मिळतो. ज्यांचे काम, भय, क्रोध हे दोष गेले आहेत आणि जे मद्रूप होऊन माझाच आश्रय करून राहिले आहेत, असे ज्ञानरूप तपाने पवित्र झालेले पुष्कळ ज्ञानी माझ्या स्वरूपाला पावले. एरवी मागील आणि पुढील गोष्टींचा जे शोक करीत नाहीत आणि जे वासनारहित असतात, जे कोणत्याही वेळेस क्रोधाच्या मार्गाला जात नाही, जे विषयप्रीतिरहित आहेत, जे नेहमी माझ्या स्वरूपाच्या प्राप्तीमुळे आपल्यास धन्य म्हणतात आणि माझ्या सेवेकरता जे वाचले आहेत किंवा जे ज्ञानाच्या बोधाने संतोष पावतात आणि विषय प्रीतिरहित झाले आहेत, ते तपाच्या तेजाचे राशी किंवा ज्ञानाचे एकमेव घरच अथवा जे तीर्थालाही पवित्र करणारे तीर्थरूप आहेत, ते माझ्या स्वरूपात सहज येऊन मिळतात आणि मद्रूपच होतात. त्यांच्यात आणि माझ्यात भिन्न भाव नसतो. सांग की कळकटपणा आणि रंग अजिबात नाहीसा झाला तर मग पितळ किंवा सोने ह्यात काय अंतर आहे? त्याचप्रमाणे जे यमनियमादी अष्टांग योगात पारंगत होऊन तपाने आणि ज्ञानाने शुद्ध झाले आहेत, ते माझ्या स्वरूपात मिळतात, यात संशय कसला? हे अर्जुना, ज्या भावनेने माझे भजन करतात त्याचप्रमाणे मी त्यांच्या इच्छा सर्व पूर्ण करतो. सर्व लोक सर्व प्रकारे माझ्या मार्गाने चालणारे आहेत. शिवाय असे पहा की जे ज्या भावाने मला भजतात त्या भावाने मीही त्यांना तसाच भजतो. हे पहा की मनुष्य मात्राची स्वभावतःच माझे भजन करण्याकडे प्रवृत्ती आहे, परंतु ज्ञानाच्या अभावाने बुद्धीचे ठिकाणी भेद उत्पन्न होऊन मी जो एक आहे त्या माझे ठिकाणी ते अनेकत्व कल्पितात. म्हणून मी अभेद असून माझ्या ठिकाणी भेद कल्पितात. मी नामरहित असून मला अनेक नावे देतात आणि मी शब्दातीत असून मला कोणी देव कोणी देवी असे म्हणतात. मायेच्या अधीन होऊन जो मी नेहमी सर्व ठिकाणी सारखा आहे त्या माझ्या ठिकाणी ते भ्रांतीने वाईट चांगला असा भेद मांडतात. कर्माच्या फलाच्या प्राप्तीची इच्छा करणारे पुरुष या लोकी देवतांचे यजन करतात, कारण या मनुष्यलोकी कर्मापासून फलाची सिद्धी त्वरित होते. मग मनात नाना हेतू धारण करून जे ज्यास आवडतात त्या उपचारांनी अनेक देव मानून त्यांची उपासना करतात. अशा प्रकारे येथे ज्यांचे जे इच्छित असते ते त्यांना तसेच प्राप्त होते, परंतु हे त्यांच्या कर्माचे फळ आहे असे निश्चयाने तू समज. खरोखर पाहता देणारा किंवा घेणारा कर्माशिवाय निसंशय दुसरा कोणी नसून या मनुष्यलोकी कर्मापासूनच फलप्राप्ती होत असते. जसे जमिनीत जे धान्य पेरावे त्या वाचून दुसरे उत्पन्न व्हायचेच नाही, किंवा आरशात जे पाहावे तेच दृष्टीस पडते, किंवा अर्जुना डोंगराच्या कड्याखाली ज्याप्रमाणे आपलाच शब्द आपण बोलल्याने प्रतिध्वनी येऊन उठतो, त्याचप्रमाणे अर्जुना प्रत्येक उपासनेला मीच आधारभूत आहे, म्हणून प्रत्येकास त्याचे भावनेप्रमाणे फलप्राप्ती होते. गुणकर्माच्या विभागानुसार 4 वर्ण मी उत्पन्न केले. ह्या वर्णाचा मी कर्ता असे जरी असले तरी मी अकर्ता आणि अविनाशी आणि असंसारी आहे असे जाण. आता ह्याचप्रमाणे तू हेही लक्षात ठेव की हे जे 4 वर्ण आहेत तेही गुण आणि कर्म यांच्या विभागाने मीच उत्पन्न केले आहे आणि त्या 4ही वर्णाच्या कर्माची आपापल्या प्रकृती धर्माने आणि गुणांच्या तारतम्याने व्यवस्था केली आहे. अर्जुना, हे सर्व लोक एकच असून गुण आणि कर्म यांच्या योगाने 4 वर्णाची व्यवस्था सहज झाली आहे. म्हणून पार्था असे पहा की याच कारणास्तव या वर्णभेदाच्या स्थापनेचा मी मुळीच करता नाही. कर्मे मला बद्ध करीत नाही आणि कर्मफलाविषयी माझी आसक्तीही नाही. असा मी आहे असे जो जाणतो त्याला कर्मे बद्ध करीत नाहीत. हा वर्णभेद जरी माझ्यापासून झाला आहे तरी तो मी केला नाही असे जो जाणतो तोच कर्मातीत झाला. मी कर्म करून अकर्ता आहे असे जाणून कर्माच्या मुमुक्षींनी कर्मे केली असे जाणून पूर्वीच्या मुमुक्षींनी कर्मे केली, म्हणून तूही पूर्वीच्या लोकांप्रमाणे कर्म कर.
अर्जुना, पूर्वीचे जे मुमुक्षु झाले त्यांनी अशा प्रकारचे मला जाणून सर्व कर्मे केली, परंतु ज्याप्रमाणे भाजलेले बी पेरले असता मुळीच उगवत नाही, त्याचप्रमाणे त्यांची निष्काम कर्मेच त्यांना मोक्षप्राप्तीस कारणीभूत झाली. आणि अर्जुना, त्यात आणखी एक गोष्ट अशी की हा कर्माचा विचार शहाण्या मनुष्याने आपले इच्छेप्रमाणे करणे योग्य नव्हे. कर्म म्हणजे काय, अकर्म म्हणजे काय हे जाणण्याविषयी मोठे दूरदर्शी देखील मोहात पडले आहेत. असे जे कर्म ते मी तुला सांगतो ते जाणले असता तू सुखदुःखापासून मुक्त होशील. कर्म म्हणतात ते कोणते आणि अकर्माचे लक्षण काय हा विचार करता करता शहाणे देखील घोटाळ्यात पडले. जसे खोटे नाणे खऱ्यासारखे हुबेहूब दिसल्याने ज्ञानांच्याही डोळ्यास संशयात घालते, तसे नुसते मनात आले तर प्रतिसृष्टी निर्माण करणारे देखील आम्ही कर्मातीत आहो अशा भ्रमाने युक्त होऊन कर्माचे पाशात सापडतात. मग मूर्खाची अज्ञानांची गोष्ट कशाला पाहिजे. येथे ज्ञानी लोकसुद्धा मोह पावले आहेत, म्हणून तीच गोष्ट सांगतो ऐक. कर्माचे, विकर्माचे आणि अकर्माचे तत्व यथार्थ जाणलेच पाहिजे, कारण त्या कर्माधिकांचे यथार्थ तत्व समजण्यास अतिशय कठीण आहे. जेथे आपोआप विश्वरचना संभवते तेच कर्मसमज आणि त्याचेच पहिल्या प्रथम यथार्थ ज्ञान करून घेतले पाहिजे. मग जे कर्म वर्णाश्रमास योग्य आणि वेदात सांगितलेले आहे त्याचीही निश्चित फळासह ओळख करून घेतली पाहिजे. उलट ज्याला निषिद्ध कर्म म्हणतात त्याचेही स्वरूप जाणले पाहिजे. असे झाले म्हणजे आपोआपच तो बद्ध होत नाही. एरवी ह्या कर्माची व्याप्ती इतकी गहन आहे की सर्व जग कर्माधीन आहे. पण ते असो, आता ब्रह्मनिष्ठांची चिन्हे कोणती ती ऐक. जो कर्मात अकर्म पाहतो आणि अकर्मात कर्म पाहतो तो सर्व मनुष्यात बुद्धिमान, योगी आणि सर्व कर्मे करणारा होय. फळाची आशा न धरता जो कर्माचे आचरण करतो पण ते कर्म आपण करतो असे मानित नाही आणि त्याला अशा प्रकारे कर्मातीतपणा इतका चांगला समजला असतो की त्याशिवाय त्याला या जगात दुसरे काहीच कर्तव्य उरलेले नसते. तथापि तो सगळी कर्मे नीट रीतीने आचरित आहे असे दिसते. तोच अर्जुना ज्ञानी होय असे समजावे. ज्याप्रमाणे एखादा मनुष्य नदीच्या काठी उभा राहिल्यावर आपले प्रतिबिंब पाण्यात पाहतो तरी प्रतिबिंबाहून मी वेगळा आहे असे तो निस्संशय समजतो. अथवा नावेत बसून जाणाऱ्या मनुष्यास नदीच्या काठावरील झाडे धावतात असे दिसते, परंतु तोच खरे पाहू लागला म्हणजे त्याला ती झाडे अचल आहेत असे समजते. त्याचप्रमाणे सर्व कर्म करीत असता कर्म करणे निव्वळ खोटे आहे असे मानून मी कर्म करता नाही असे जो समजतो आणि सूर्य उगवतो आणि मावळतो एवढ्याच प्रमाणावरून तो चालतो असे आपल्याला दिसते, तसे कर्म आचरित असता ते आपण करीत नाही असे जो जाणतो तो मनुष्यासारखा जरी दिसतो तरी तो मनुष्य नसून परब्रह्मच आहे असे समजावे. ज्याप्रमाणे सूर्याचे प्रतिबिंब पाण्यात पडले तरी सूर्य त्यात नसतो, त्याचप्रमाणे जो ब्रह्मरूप झालेला आहे तो जग पाहत नाही, सर्व क्रिया करून कोणतीही क्रिया करीत नाही आणि सर्व भोग्य वस्तू भोगीत असूनही भोगीत नाही. तो सर्व ठिकाणी हिंडला तरी त्याचे स्वकीय स्थान सुटत नाही. इतकेच नव्हे तर तो स्वयमेव जगच झालेला असतो असे समज. ज्याच्या सर्व कर्मांचे आरंभ, संकल्प आणि फळाची इच्छा या विरहित असतात त्याला ज्ञानीजन ज्ञानाग्नीने सर्व कर्मे दग्ध झालेला पंडित असे म्हणतात. ज्याच्या सर्व कर्माचे आरंभ, संकल्प आणि फळाची इच्छा या विरहित असतात त्याला ज्ञानीजन ज्ञानाग्नीने सर्व कर्मे दग्ध झालेला पंडित असेच म्हणतात. ज्या पुरुषाला कर्माचरणाविषयी खेद होत नाही, परंतु कर्मफलाची इच्छा ज्याचे मनात मुळीसुद्धा उद्भवत नाही आणि अमुक एक कर्म मी करीन
अथवा अमुक कर्म सुरू केलेले शेवटास नेईन असा संकल्प देखील ज्याचे मनास स्पर्श करीत नाही आणि ज्ञानरूप अग्नीचे मुखात ज्याने आपली सर्व कर्मे जाळून टाकली आहेत असा तो पुरुष म्हणजे मनुष्य रूपाने परब्रह्मच अवतरले आहे असे समज. जो कर्माचे फलाची इच्छा सोडून देतो आणि आत्मानंदात नित्य तृप्त राहून कशाचाही आश्रय करीत नाही, तो सर्व कर्मे करीत असला तरी वस्तुतः काहीच करीत नाही. जो शरीराविषयी उदासीन असतो आणि कर्मापासून होणाऱ्या फलप्राप्तीविषयी निरीच्छ असतो आणि जो नेहमी आनंद स्वरूपात निमग्न असतो. पार्था, जो संतोषाच्या गाभाऱ्यामध्ये बसून जीवित असताना आत्मबोधाच्या वाढण्याला कधीही पुरे म्हणत नाही, ज्याने आशा सोडली आहे, आपले चित्त आणि बुद्धी सुद्धा स्वाधीन ठेवली आहे आणि अशा प्रकारे निरीच्छ झाल्यामुळे ज्याने सर्व संग्रह सोडला आहे, ज्याने शरीर निर्वाहापुरती भिक्षाटनादी कर्मे केली तरी त्याला कर्माचा दोष लागत नाही, संसार प्राप्त होत नाही, सहजगत्या मिळेल त्यात संतुष्ट असणारा, मी आणि माझे या द्वंद्वाच्या पलीकडे असणारा, मत्सर रहित आणि कर्म पूर्ण किंवा अपूर्ण झाले असता हर्ष आणि खेद न मानणारा असा पुरुष संपूर्ण कर्मे करीत असतानाही कर्मबंधाने लिप्त होत नाही. जो अहंकारात सुद्धा आशेची ओवाळणी करून अधिकाधिक प्रेमाने ब्रह्मसुखाची गोडी घेतो. म्हणून ज्या ज्या वेळेस जे जे मिळेल त्यातच तो सुख मानतो आणि ज्याला आपले आणि दुसऱ्याचे असा भेदच नाही, तो आपल्या दृष्टीने जे जे पाहतो आणि ऐकतो ते तो आपणच होतो. पायाने चालतो, तोंडाने बोलतो, त्याचप्रमाणे शरीराने जितके व्यापार करतो ते सर्व आपणच बनतो. हे असो, परंतु जगतात पाहिले असता आत्मस्वरूपा वाचून ज्याला दुसरे काहीही दिसत नाही, त्याला कोणत्या कर्मापासून कसली बाधा होणार? ज्या ठिकाणी मत्सर उत्पन्न होतो असा दुजेपणा ज्याच्या ठिकाणी मुळीसुद्धा उरत नाही, तो निर्मत्सर आहे असे बोलून काय दाखवायचे असते? तो सर्व प्रकाराने कर्म करीत असता कर्मरहित आणि सत्व, रज आणि तम हे गुण त्याचे अंगी असले तरी तो गुणातीत, म्हणून तो सर्व प्रकारे मुक्त आहे, यात संशयच नाही. जो सर्व संग विवर्जित असून धर्माधर्माच्या बंधातून पार पडला आहे आणि ज्याचे चित्त ज्ञानाच्या ठिकाणी स्थिर झाले आहे, तो जरी यज्ञ शेवटास नेण्याच्या उद्देशाने कर्म करीत असला तरी त्याचे ते कर्म फलासह वर्तमान लय पावते. तो देहधारी आहे तरी निर्गुणासारखा दिसतो आणि ब्रह्माच्या कसाला लावून पाहिला तर त्याच्यासारखा शुद्ध दिसतो. असा जरी तो केवळ मुक्त आहे तरी एखाद्या वेळेस कौतुकाने यथाविधी यज्ञाधिक कर्माचे आचरण करतो तरी ती संपूर्ण कर्मे त्याच्याच ठिकाणी लयाला जातात. ज्याप्रमाणे आकाशात अकाली उत्पन्न झालेले पोकळ ढग वृष्टी केल्यावाचून आपोआप लयाला जातात, त्याचप्रमाणे तो जरी वेदविहित कर्मे यथाविधी आचरित असला तरी त्या कर्माच्या ठिकाणी त्याचा दुजा भाव नसल्यामुळे ती त्याचेच ठिकाणी लय पावतात. होम साधन, होम द्रव्य, अग्नी, होता आणि हवन क्रिया ही त्या ब्रह्मवेत्याच्या दृष्टीने ब्रह्मच आहेत आणि ब्रह्मरूप कर्माच्या ठिकाणी लय लागून राहिलेल्या त्या ब्रह्मवेत्याला प्राप्त होणारे फलही ब्रह्मच आहे. हे हवन त्याचा करता मी किंवा या यज्ञाचा भोगता अमुक अशा प्रकारे त्याच्या बुद्धीचा भिन्न भाव नाही, म्हणून जे जे इष्ट यज्ञ तो करतो त्यातील होमद्रव्ये आणि मंत्र ही सर्व आत्मरूप म्हणजे ब्रह्मस्वरूपच आहे असे तो समजतो. म्हणून अर्जुना, ब्रह्म तेच कर्म अशी समबुद्धी ज्याच्या अंतःकरणात बांधली त्याने कर्म केले तरी ते नैष्कर्म्यच होय. आता अविचार रूप बाळपणातून सुटल्यावर तारुण्यात ज्यांनी वैराग्याचा स्वीकार करून योगाभ्यासाची भक्ती आरंभिली, दुसरे कित्येक योगी दैवयज्ञ करतात, इंद्रादिक देवतांकरता केलेला यज्ञ करतात, दुसरे ब्रह्मरूप अग्नीच्या ठिकाणी यज्ञ संज्ञक स्वधर्माने आत्म्याचे हवन करतात. जे रात्रंदिवस यज्ञ करणारे आहेत त्यांनी गुरुवाक्यरूप अग्नीत मनासह अज्ञानाचे हवन केले. अशा रीतीने योगरूप अग्नीत जे हवन करणे त्याला दैवयज्ञ असे म्हणतात. हे पंडुकुमारा,
त्या योगाने आत्मसुखाचा लाभ होतो. प्राक्तन कर्मानेच देहाचे पालन होते असा ज्याचा पूर्ण निश्चय असतो आणि जो आपले देहाचे संरक्षणाकरता काळजी करीत नाही, तो दैवयोगाने महायोगी असे समजावे. आता जे ब्रह्माग्नीचे अग्निहोत्री स्वकर्माने ईश्वराराधन करतात त्याचविषयी वर्णन करतो ते एक. कोणी श्रोत्रादी ज्ञानेंद्रियांचे हवन संयमरूपी अग्नीत करतात आणि दुसरे कोणी शब्दादी पंचविषयांचे हवन इंद्रियरूपी अग्नीत करतात. कोणी आत्मसंयमरूप अग्नीमध्ये होम करतात. ते कायिक, वाचिक, मानसिक या 3 युक्ती मंत्रांनी पवित्र इंद्रियरूप द्रव्याने हवन करतात. कोणी वैराग्यरूपी सूर्य उगवल्यावर संयमाग्नीचे उद्धरण करून तो प्रज्वलित झाल्यावर इंद्रियरूप अग्नी ज्ञानाने पेटवतात. त्या इंद्रियाग्नीने वैराग्यरूप ज्वाला घेतली तेव्हा लागलीच विषय विकाररूप लाकडे पेटली. तेव्हा ज्ञानेंद्रियांच्या 5 विषयांच्या कुंडाचा आशारूप धुराने त्याग केला. मग वेदात सांगितलेल्या विधीच्या योगाने इंद्रियरूप अग्नी पेटलेल्या कुंडात विषयांच्या मोठ्या आहुती दिल्या. दुसरे कोणी ज्ञानाने प्रदीप्त झालेल्या मनोनिग्रहरूपी अग्नीत सर्व इंद्रियांची आणि प्राणांची कर्मे हवन करतात. पार्था, अशा प्रकारे कोणी आपल्या सर्व दोषांचे क्षालन केले. कोणी हृदयरूप अरणीवर विचाररूप मंथा केला आणि तो धैर्यरूप भाराने दाबून आणि शांतीरूप रज्जूने घुसळून गुरुवाक्यरूप मंत्राने मंथन केला. अशा प्रकारे सर्व वृत्तीचे ऐक्य करून मंथन केल्याने तेथे तत्काल कार्य झाले. ते कोणते? तर ज्ञानाग्नी प्रज्वलित झाला. तेव्हा प्रथम रिद्धी सिद्धींचा मोह हाच उत्पन्न झालेला धूर नाहीसा होऊन मग सूक्ष्म अशी अग्नीची ठिणगी उत्पन्न झाली. यमानियमांनी सहज तयार झालेले जे निर्दोष मन त्याचे अग्नीला पेटवण घातले. त्याच्या साह्याने मोठी ज्वाला उत्पन्न झाली. नंतर वासनारूप समिधांना अनेक प्रकारचा मोह हे घृत लावून त्या जाळल्या. नंतर जीवरूप दीक्षिताने ज्ञानरूपी प्रदीप्त केलेल्या अग्नीत इंद्रिय कर्मांची आहुती दिली. शेवटी प्राणकर्म ह्याच स्त्रुवा नावाच्या यज्ञपात्रासह अग्नीमध्ये पूर्ण आहुती दिल्यावर ऐक्यबोध हे यज्ञाच्या शेवटचे अवभूत स्थान सहज घडले आणि संयमाग्नीत इंद्रियाधिक होमद्रव्याचे हवन करून बाकी राहिलेले जे आत्मसुख तेच पुरोडाश म्हणून घेतले. कोणी अशा रीतीने यज्ञ करून त्रिभुवनात मुक्त झाले. म्हणून या यज्ञक्रिया जरी नाना प्रकारच्या आहेत तरी त्यांची अखेर फलप्राप्ती एकच आहे. आरंभिलेले कर्म निश्चयाने कडेला नेणारे. दुसरे योगी कोणी द्रव्ययज्ञ, कोणी तपोयज्ञ, कोणी योगयज्ञ, कोणी स्वाध्याय म्हणजे वेदाध्ययन यज्ञ, कोणी ज्ञानयज्ञ असे मोक्षप्राप्तीकरता नाना प्रकारचे यज्ञ करतात. हे जे योग सांगितले त्यापैकी एकाला द्रव्ययज्ञ म्हणतात, एकाला तपस सामर्थ्याने तपोयज्ञ म्हणतात, एकाला अष्टांग साधनाने साधलेला योगयज्ञ म्हणतात. ज्यामध्ये शब्दाचा होम केला जातो त्याला वाग्यज्ञ म्हणतात आणि ज्या यज्ञात ज्ञानाने ब्रह्म मिळते त्याला ज्ञानयज्ञ म्हणतात. अर्जुना, हे सर्व यज्ञ फार बिकट असून त्यांचे आचरण करणे फार दुर्घट आहे. म्हणून परंतु ज्याने इंद्रिये जिंकली आहेत त्यास मात्र ते अधिकार परत्वे करता येतील. योगसमृद्धीने सुसंपन्न झालेले पुरुषच हे यज्ञ करू शकतील, कारण त्यांनी आपल्या जीवाचे आत्म्याचे ठिकाणी हवन केलेले असते. त्याचप्रमाणे कोणी अपानवायूच्या ठिकाणी प्राणवायूचा प्रक्षेप करतात पूरक, दुसरे प्राणवायूच्या ठिकाणी अपानवायूचा प्रक्षेप करतात रेचक, आणि कोणी प्राण आणि अपान ह्या 2 वायूंचा निरोध करतात म्हणजे कुंभक करतात. ह्यांना प्राणायाम परायण योगी असं म्हणतात. कोणी अभ्यासाचे योगाने अपानवायूरूप अग्नीत प्राणवायूरूप द्रव्याचे हवन करतात. हे पंडुकुमारा, कोणी अपानवायू प्राणवायूत मिळवतात आणि कोणी दोन्ही वायूचा निरोध करतात त्यांना प्राणायामी यज्ञ करणारे असे म्हणतात. दुसरे आहार नियमित करून प्राणातच प्राणांचे हवन करतात. हे सर्व यज्ञ जाणणारे योगी यज्ञाने पापांचा नाश करतात. कोणी हठयोगाच्या क्रमाने सर्व आहार जिंकून प्राणवायूरूप अग्नी प्रेरणेने
त्वरेने प्राणांचे हवन करतात. अशा रीतीने मोक्षप्राप्तीची इच्छा करणारे हे सर्व सांगितलेले यज्ञकर्तेच असून त्यांनी त्या यज्ञांच्या द्वारे आपले कामक्रोधाधिक विकार नाहीसे केलेले असतात. अशा प्रकारे सर्व अविद्या अज्ञान जाळून टाकल्यामुळे त्याला स्वाभाविकपणेच शुद्ध स्वरूप उरते आणि मग अग्नी आणि यज्ञ करणारा असा द्वैतभाव राहत नाही. ज्या ठिकाणी यज्ञ करणाऱ्याची इच्छा पूर्ण होऊन यज्ञक्रिया संपतात आणि अर्थात शेवटी सर्व कर्मे नाहीसी होतात, ज्या ठिकाणी विचाराचा शिरकाव होत नाही, कामनेचा स्पर्श होत नाही आणि जे द्वैत दोषाच्या संगतीने लिप्त होत नाही, हे कुरुकुलश्रेष्ठा यज्ञाचा अवशिष्ट प्रसाद घेणारे लोक सनातन ब्रह्मपद प्राप्त होतात. यज्ञ न करणाऱ्याला इहलोक देखील नाही, मग परलोक कुठून मिळणार? असे जे अनादिसिद्ध आणि शुद्ध यज्ञापविष्ट ब्रह्म, त्या ब्रह्माचे ब्रह्मनिष्ठ लोक हे अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे या मंत्राने सेवन करतात, म्हणजेच ब्रह्मरूप होतात. याप्रमाणे यज्ञाचे शिल्लक राहिलेले ज्ञानरूप अमृत पिऊन जे तृप्त होऊन अमर होतात ते सहज ब्रह्मत्व पावतात. ज्यांच्या हातून या यज्ञाचे आचरण घडत नाही, ज्यांना विरक्ती माळ घालत नाही, ज्यांना आत्मसंयमन करता येत नाही आणि जे जन्माला आले असता योगयागही करीत नाही, अर्जुना, त्यांची इहलोकी काहीही धडगत नाही. त्यांची परलोकची हालहवाल कशाला पुसतोस? त्यांच्याविषयी गोष्टच बोलणे नको. ह्याप्रमाणे जे अनेक प्रकारचे यज्ञ वेदांनी सांगितलेले आहे ते सर्व कर्मापासून उत्पन्न होणारे आहेत असे समज. असे तू जाणलेस म्हणजे तू मोक्ष पावशील. अशा प्रकारे जे तुला पुष्कळ प्रकाराने 12 यज्ञ सांगितले त्यांच्याबद्दल वेदात पुष्कळ विस्ताराने चांगले वर्णन केलेले आहे, परंतु वेदातील त्यांचे वर्णन ऐकून आपल्याला काय करायचे आहे? त्यातील सार हेच आहे की हे सर्व यज्ञ कर्मापासून उत्पन्न झालेले आहेत. एवढे जाणले असता कर्माची बाधा होत नाही. हे शत्रुतापना द्रव्याने साध्य होणाऱ्या यज्ञापेक्षा ज्ञानयज्ञ श्रेष्ठ आहे, कारण पार्था सर्व कर्माचा ज्ञानामध्ये अंतर्भाव होतो. अर्जुना, ज्या यज्ञाचे मूळ वेद आणि ज्या जडकर्मे पुष्कळ सांगितली आहेत आणि ज्यापासून केवळ स्वर्गसुख हाच अपूर्व लाभ होतो ते कर्मयज्ञ खरे आहे. परंतु सूर्यापुढे जसे नक्षत्राचे तेज लोपते त्याप्रमाणे ते ज्ञानयज्ञाची बरोबरी पावत नाही. जे ज्ञानांजन डोळ्यात घालून आत्मसुखरूप ठेवा मिळविण्याकरता योगीजन रात्रंदिवस जागृत असतात. जे ज्ञान फलोन्मुख कर्माच्या समाप्तीचे ठिकाण आहे, जे कर्मातीत बोधाची खाण आहे आणि आत्मप्राप्तीकरता भुकेलेल्या साधकांच्या तृप्तीचे स्थान आहे, ज्या ठिकाणी कर्माची इच्छा राहिली व तर्क बंद राहिला आणि ज्याच्या योगाने इंद्रिय विषय सेवन करणे विसरली, ज्या ठिकाणी मनाचे मनपण गेले, जेथे शब्दाची धाव खुंटली आणि ज्या ठिकाणी अंतर्गत जे ब्रह्म ते प्राप्त होते, ज्या ठिकाणी वैराग्याचे हीनत्व नाहीसे होते, विचारांची उत्कंठा संपते आणि शोधल्याशिवाय आपलेपणा सहज आपल्यास दिसतो, म्हणजेच ब्रह्म प्राप्त होते. ते ज्ञान प्राप्त व्हावे अशी इच्छा असल्यास तत्वदर्शी ज्ञानांना नमस्कार करून नंतर प्रश्न करून त्यांची सेवा केली असता ते त्या ज्ञानाचा तुला उपदेश करतील असे समज. असे जे चांगले ज्ञान ते तुला मिळविण्याची इच्छा असेल तर तू या सत्पुरुषांची सेवा कर. ते संत ज्ञानाचे घर असून सेवाधर्म हा त्या घराचा उंबरठा आहे. तर अर्जुना, सेवा करून तू तो आपल्या अधीन करून घे. नंतर तन मन आणि जीव अर्पण करून त्यांचे चरणी लागावे आणि अभिमान सोडून त्यांचे दास्य करावे आणि मग त्या साधूस आपले इच्छित विचारले असता ते सांगतील आणि त्यांच्या सांगण्याचा अंतःकरणामध्ये बोध झाला म्हणजे मनात संकल्प उत्पन्न होणार नाहीत. हे पांडुसूत्र पुत्रा, ते ज्ञान प्राप्त झाले असता पुन्हा असा भेदरूपी मोह तुला होणार नाही आणि त्या ज्ञानाने ही सर्व भूते तू आपल्या स्वतःचे ठाई आणि माझे ठाई पाहशील. ज्यांच्या उपदेशरूप उजेडाने चित्त निर्भय होईल आणि निःसंशय ब्रह्माचे योग्यतेस जाऊन पोचेल, त्यावेळी तू आपल्यासह बाकीचे सर्व जग माझे स्वरूपात निरंतर पाहशील. पार्था, अशा रीतीने जेव्हा सत्पुरुषांची कृपा होईल तेव्हा तुझे अंतःकरणात ज्ञानाचा उजेड पडून मोहरूपी अंधकार नाहीसा होईल. तू जरी सर्व पाप्यांपेक्षा अतिपापी असलास तरी ज्ञानरूप नौकेच्या साधनाने सर्व पापरूप समुद्र अनायासे तरून जाशील. तू पातकांचे आगर
भ्रांतीचा सागर अथवा भ्रमाचा पर्वत जरी असला तरी ज्ञानाच्या शक्तीपुढे हे सर्व तुच्छ आहे. असे या ज्ञानाच्या अंगी उत्तम सामर्थ्य आहे. हे पहा की विश्वा एवढा जो काही निराकार ब्रह्माचा काळोख आहे, तो ज्याच्या प्रकाशाला पुरता होत नाही, त्या ज्ञानापुढे मनातील अज्ञानाची काय कथा. म्हणून तुझे मनात ही शंका येणे हेच बरोबर नाही, कारण या जगात ज्ञानाच्या तोडीची दुसरी वस्तूच नाही. अर्जुन, प्रज्वलित झालेला अग्नी जसा काष्टांचे भस्म करून टाकतो, तसा ज्ञानाग्नी सर्व कर्माचे भस्म करून टाकतो. त्रैलोक्य पेटल्यावर आकाशात पसरलेल्या त्याच्या धुराला पार उडवून देणारी जी प्रलय काळची वावटळ, तिला ढग नाहीसे करणे अवघड आहे का? किंवा वाऱ्याच्या साह्याने भडकला असता जो पाणीही जाळून टाकतो, तो प्रलयकाचा अग्नी गवत आणि काष्टे यांनी विझेल का? कारण ज्ञानाच्या बरोबरीचे पवित्र असे दुसरे या जगात काहीही नाही आणि योगाने युक्त झालेला पुरुष आत्मविषयक ज्ञान स्वतःच मिळतो. असो, या गोष्टी कधी घडून येणाऱ्या नाहीत आणि त्यांचा विचार करणे हे असंगत दिसते. म्हणून ज्ञानाचा जो जो विचार करावा तो योग्यतेची पवित्र वस्तू दुसरी कोणतीच दिसत नाही. ज्याप्रमाणे चैतन्याला दुसरा पडोसा नाही, त्याप्रमाणे या लोकी ज्ञान ही उत्तम वस्तू असून त्याच्या बरोबरीची दुसरी वस्तू कोठे मिळणार? जर सूर्याची कसोटीला त्याच्या प्रतिबिंबाचे तेज लागेल किंवा आकाशाला आपल्या कवळ्यात कवटाळता येईल किंवा पृथ्वीच्या बरोबरीची दुसरी वजनदार वस्तू सापडेल, तरच अर्जुना ज्ञानाच्या किमतीची दुसरी वस्तू मिळेल. म्हणून पुष्कळ प्रकाराने वारंवार विचार करून पाहता या ज्ञानाचा पवित्रपणा ज्ञानालाच आहे. अमृताची चव कोणी विचारली असता ती जशी अमृतासारखीच असते आहे असे म्हणावं लागेल, तशी ज्ञानाला ज्ञानाचीच उपमा. आता यापेक्षा ज्ञानाविषयी जास्त वाटाघाट करणे म्हणजे केवळ वेळ व्यर्थ घालविणे आहे. तेव्हा अर्जुना, तुम्ही बोलता हे खरे आहे. तेव्हा अर्जुन म्हणाला, तुम्ही बोलता हे खरे आहे, पण ते ज्ञान कोणत्या उपायाने प्राप्त करून घ्यावे असे जो अर्जुन पुसणार, तोच त्याचे मनातील हेतू देवानी जाणला. आणि मग अर्जुनास म्हटले, हे किरीटी, ज्ञानप्राप्तीचा जो उपाय मी तुला आता सांगणार आहे, त्या गोष्टीकडे नीट लक्ष दे. परमविश्वासू, ज्ञानप्राप्तीविषयी तत्पर आणि इंद्रिये जिंकलेला अशा पुरुषास ज्ञान प्राप्त होते आणि ते प्राप्त झाल्यावर लवकरच उत्तम शांती प्राप्त होते. आत्मसुखाच्या गोडीने ज्याचे मन सर्व विषयांविषयी विटून जाते आणि ज्याच्या ठिकाणी इंद्रियांची मुळीच प्रतिष्ठा नाही, जो आपली इच्छा आपल्या मनाला सुद्धा कळू देत नाही, प्रकृतीच्या अधीनतेमुळे शरीराकडून घडलेल्या गोष्टी जो आपल्यावर ओढून घेत नाही आणि जो श्रद्धेच्या योगाने संतोष पावतो, त्याला ज्ञान हे शोधित शोधित येऊन निश्चयाने प्राप्त होते. त्याच्या ठिकाणी ओतप्रोत शांती भरलेली असते. ते ज्ञान मनाच्या ठिकाणी स्थिर झाले म्हणजे मग शांतीचा अंकुर फुटून पुढे आत्मबोधाचा प्रकाश होतो. मग तो जिकडे पाहिल तिकडे त्याला शांतीच शांती दिसते आणि त्या शांतीचे ठिकाणी खरोखर आपपर भाव नसतो. अशा रीतीने ज्ञानाविषयी जेवढे वर्णन करावे तेवढे थोडेच आहे, तर ती गोष्ट आता राहू दे. अज्ञानी, अविश्वासी आणि संशययुक्त असा पुरुष नाशाप्रत पावतो, स्वार्थाला मुक्तो आणि त्या संशयी पुरुषास इहलोक, परलोक आणि मोक्षसुखसुद्धा प्राप्त होत नाही. हे पहा, ज्या मनुष्याच्या ठिकाणी अशा प्रकारच्या या ज्ञानाची आवड नाही, त्याचे जीणे काय म्हणायचे, त्यापेक्षा मरण चांगले. एखादे ओसाड घर किंवा प्राणा वाचून जसे शरीर, त्याचप्रमाणे ज्ञानहीन मनुष्याचे जीवित मोहयुक्त होय. खरे ज्ञान प्राप्त झाले नसेल, परंतु ते प्राप्त होण्याबद्दल जो मनुष्य इच्छा बाळगतो त्याला काही ज्ञानप्राप्तीचा संभव आहे. ज्ञान असण्याविषयीची गोष्ट राहिली, परंतु ते प्राप्त व्हावे अशी इच्छा जो करीत नाही, तो संशयरूप अग्नीत वडला असे समज. असे की अमृतही आवडत नाही अशी अरुची जेव्हा सहज उत्पन्न होते, तेव्हा त्या मनुष्याचे मरण ओढवले आहे असे जाणावे. त्याचप्रमाणे विषय सुखातच जो आनंद मानतो आणि ज्ञानप्राप्तीविषयी बेपर्वा असतो, त्याला संशयाने ग्रासले यात संशयच नाही. अशा रीतीने जो संशयात पडला तो निसंशय भ्रष्ट झाला, म्हणून तो इहलोकच्या आणि परलोकच्या सुखास आचवला. पण ज्याला सन्निपात ज्वर झाला आहे, त्याला ज्याप्रमाणे शीत उष्ण कळत नाही किंवा तो ऊन आणि चांदणे सारखेच मानतो, त्याचप्रमाणे खरे खोटे, अनुकूल प्रतिकूल, हित अहित हे सुद्धा संशयी पुरुषाला कळतच नाही. ज्याप्रमाणे जन्मांधास रात्र आणि दिवस ठाऊक नसतात, त्याचप्रमाणे संशयी पुरुषाला कशाचीच ओळख नसते. अर्जुना, ज्याने योगाने सर्व कर्माचा संन्यास केला आहे
ज्ञानाने ज्याचे संशय नाहीसे झाले आहे आणि आत्मस्वरूप ज्याला प्राप्त झाले आहे त्या पुरुषाला कर्मापासून बंधन प्राप्त होत नाही. म्हणून अर्जुना, अज्ञानापासून उत्पन्न झालेला हा हृदयातील संशय आपल्या ज्ञानरूप शस्त्राने नाहीसा करून ईश्वरार्पण करून कर्मयोगाचे अवलंबन कर आणि युद्धास उठ. म्हणून संशयापेक्षा दुसरे भयंकर पाप कोणतेच नाही. प्राण्याचा नाश करण्याचे हे एक जाळे आहे. याकरता तू त्याचा संग सोडून आधी त्याला जिंक. ह्याचे वास्तव्य ज्ञानाच्या अभावी असते. जेव्हा अज्ञानाचा निबिड काळोख असतो तेव्हा हा संशय मनात जास्त वाढतो. म्हणून तो विश्वासाविषयी कल्पना देखील येऊ देत नाही. हा अंतःकरणातच भरून राहतो. असे नाही तर हा बुद्धीलाही ग्रासून टाकतो आणि मग त्या मनुष्याला तिन्ही लोक संशयात्मकच दिसू लागतात. पण इतका जरी तो वाढला तरी त्याला स्वाधीन करून घेण्याला एक उपाय आहे. तीव्र ज्ञानाकडे जर हाती असेल तर त्या तिखट शस्त्राच्या योगाने हा नाहीसा होतो आणि मग मनात दुःखाचा लेशही राहत नाही. म्हणून पार्था, आपल्या मनातील संशय नाहीसा करून लवकर उठ. संजय धृतराष्ट्र राजास म्हणतो, राजा ऐक, ज्ञानी जनांचे जनक जे ज्ञानादी भगवान श्रीकृष्ण ते अशा रीतीने मोठ्या कृपेने अर्जुनास म्हणाले. तेव्हा या सर्व पूर्वापर कथेचा विचार करून तो अर्जुन समयोचित असा प्रश्न करेल. त्या कथेची जुळणी, अभिप्रायाची शोभा आणि रसाची गोडी पुढे सांगण्यात येईल. ज्याच्या बोलाच्या चांगलेपणावरून आठही रस ओवाळून टाकावे आणि जो सज्जनांच्या बुद्धीला या जगतामध्ये विश्रांतीचे स्थान आहे, ज्या मराठी बोलापासून शांत रसच प्रकटेल आणि जो समुद्रापेक्षा गंभीर असून अर्थभरीत आहे, तो बोल आता ऐका. जसे सूर्यबिंब हे पचकीत मावण्या एवढेच दिसते परंतु त्याच्या प्रकाशाला त्रिभुवनसुद्धा पुरत नाही, तशी या शब्दार्थाची व्याप्ती आहे असे अनुभवावे. किंवा कल्पवृक्ष जसा कामीजनांच्या इच्छा पूर्ण करतो तसे हे बोल सर्व इच्छा पूर्ण करणारे आहेत. म्हणून ह्यांच्याकडे लक्ष पुरवावे. श्रोते हो, तुम्हाला आणखी काय काय सांगावे तुम्ही जाणतेच आहात, तेव्हा नीट लक्ष द्यावे एवढीच माझी विनंती आहे. ज्याप्रमाणे एखादी स्त्री सुंदर, गुणी आणि कुलशीलवती असून पतिव्रता असते, त्याप्रमाणे या बोलण्याच्या पद्धतीवरून या बोलामध्ये सर्व अलंकार आणि शांतीही भरलेली दिसते. अगोदर साखरेची आवड असून ती जर औषधाच्या अनुपानात दिली तर ती आनंदाने वरचेवर का न खावी. साहजिकपणे मलयागिरी पर्वतावरील सुगंध आणि मंद असा वारा वाहत असून त्याला जर अमृताचे पूट मिळाले आणि दैवयोगाने तेथे जर पंचमसुरासारखा नाद काणी आला तर त्या वाऱ्याच्या स्पर्शाने जसे सर्व अंग गार होईल आणि गोडीने जिभेला समाधान होईल, तसेच मधुर स्वर ऐकल्यावर कान वाहवा म्हणतील, त्याचप्रमाणे हीच कथा ऐकल्याने कानांचे पारणे फिटेल आणि संसार दुःखापासून काही एक विकार न होता ते आपोआप नाहीसे होईल. जर मंत्रानेच शत्रूचा नाश होईल तर मग कमरेला कट्यार का बांधावी. तसेच दूध साखरेने जर रोग नाहीसे होतील तर कडुलिंबाचे सेवन का करावे. त्याचप्रमाणे मनाला न जिंकता आणि इंद्रियांना दुःख न देता या श्रवणामध्येच प्रत्यक्ष मोक्ष आहे. म्हणून निवृत्तीदास ज्ञानने म्हणतात, तुमच्या मनात जितकी उत्कंठा असेल तितक्या उत्कंठेने हा गीतेचा अर्थ ऐका. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. अध्याय 4.